सट्ट घेतला, सती देवीने कसा सट्ट घेतला. आता बस म्हटलं की बसलं, उठ म्हटलं की दंड बजली की कुणाचं ना ऐकलं तरी चालतं, पण गृहमंत्र्याचं ऐकावा लागतं. ते म्हटले ठीक आहे, काय काहीच हरकत नाही म्हटले, जाऊ म्हटले. मग तिघही असणारे बिचारे परीक्षा घेण्यासाठी सती अनुसयाच्या कुटियामध्ये आले. आत्री मुनी त्या ठिकाणी असणारी तपश्चर्या करण्यासाठी गेलेले होते. चित्रकूट पर्वतावरती सर्व चित्र आता सुद्धा आपल्याला पाहायला. आणि त्या ठिकाणी ते तपश्चर्या करण्यासाठी गेलेले असताना हे भिक्षुकाचं रूप घेऊन गेले. भिक्षांदी 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 अलक निरंजन असं म्हटल्यानंतर सती अनुसया धावत पळत बाहेर आल्या. आल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रणामजी 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 अपवाणिले अतिथी नेही सुकृताची संपत्ती. अतिथी देवा तुमचं स्वागत आहे, अतिथी देवा तुमचं स्वागत आहे, अतिथी देवा तुमचं स्वागत आहे. माझा प्रणाम स्वीकार करा, माझा नमस्कार स्वीकार करा. ठीक आहे म्हटले, तुमचा नमस्कार स्वीकार करतो, पण असा नाही. मग म्हटले आम्हाला या ठिकाणी भोजन पाहिजे. ती म्हटली लगेच करते, थोडं थांबा. म्हटले तसं नाही, आम्हाला वस्त्र विरहित भोजन केलं पाहिजे. त्यावेळेस त्यांनी आपल्या पतिदेवाची आज्ञा केली. म्हटले असे कशा अतिथी इथे. त्यावेळेस असताना त्या ठिकाणी आत्री ऋषीच्या लक्षात आलं हे सामान्य अतिथी नाही. सांगितलं काहीच हरकत नाही, कमंडलूतलं पाणी त्यांच्या अंगावरती शिंपड म्हटले आणि त्यांची इच्छा पूर्ण कर, त्यांना असं पाहिजे तसं भोजन दे. त्या ठिकाणी कमंडलूतलं पाणी घेतलं, त्यांच्या अंगावरती शिंपडलं. छोटे छोटे ताणे ताणे 6-6 महिन्याचे बालक झाले. आणि बालक झाल्याच्या नंतर सती अनुसयाने त्यांना स्तनपान केलं आणि त्या ठिकाणी पाण्यामध्ये झोपवले. आणि सुंदर अशा असणाऱ्या त्या ठिकाणी गाणे गाऊ लागली. खूप अशा पद्धतीचे गोड गाणे गाऊ लागली, झोका देऊ लागली. विठाला विठाला निघून गेले. आणि इकडे असणारी लक्ष्मी माता सती पार्वती सती देवी या ठिकाणी चिंता करू लागल्या. आपले पती कुठे गेले, काय करावं, कुठं जावं, कुठे शोधावं, काय करावं. नारद महर्षी बी येण्यात म्हटली. शेवटी एक दिवशी नारद महर्षी आले. आल्याच्या नंतर म्हटले आमचे पती कुठे, त्यांचा तरी तपास लावा. तुम्ही भ्रमण करतात ना, रोज फिरतात ना,